थेट आर्केड्सचे सुवर्णयुग पाहायचंय? चला तर आपण थेट प्रवेश करूया 80च्या दशकात. गेमिंग संस्कृतीच्या अगदी केंद्रस्थानी असलेल्या आर्केडच्या जगात. जरा डोळे मिटून विचार करा. तेजस्वी नियॉन दिवे चमकतात, कानावर सतत नाण्यांचा खणखणाट येतो आणि सगळीकडे पॉपकॉर्न आणि सोड्याचा तो ओळखीचा वास पसरला. हेच तर होतं 80च्या दशकातलं आर्केड. आर्केड्स काही 80च्या दशकात अचानक आलेलं नाही, ते आधीपासून होतं. पण हे दशक खास होतं कारण इथेच हा एक छोटासा छंद एका मोठ्या लाटेत बदलला. आणि हे सगळं इतक्या झपाट्यानं घडलं ना, विचार करा. आधी आला तो स्पेस इन्व्हेडर्सचा हृदयाची धडधड वाढवणार थमथम आवाज, ॲस्ट्रॉराइडचा तो अंतराळातला थरथराट. प्रत्येक गेम काहीतरी नवीन घेऊन येत होता. पण मग आला पॅकमॅन. त्याच्या वाकावाका आवाजाने तर सगळेच चित्र बदलून टाकलं. आणि मग आला डॉंकी कॉंग, ज्याने एका अशा हिरोला जन्म दिला ज्याला आज आपण मारिओ म्हणून ओळखतो. या काही वर्षांनी अक्षरशः क्रांती घडवली. विशेषतः पॅकमॅनमुळे खूप मोठा बदल झाला. कारण त्याचे डिझाईन पहा, सोपं, रंगीबिरंगी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यात हिंसा नव्हती. त्यामुळे झालं काय की गेमिंग फक्त काही ठराविक मुलांपर्यंत मर्यादित राहिलं नाही. मुली, मुलं एवढंच नाही तर अख्खी कुटुंबाच्या कुटुंब आर्केडमध्ये येऊ लागली. अचानक आर्केड हे सगळ्यांचंच झालं होतं. पण गंमत फक्त गेम्सची नव्हती. खरी जादू होती त्या पूर्ण अनुभवात, त्या वातावरणात, ज्याने आर्केडला खरंच खास बनवलं. 1980च्या दशकात आर्केडमध्ये चालणे म्हणजे दुसऱ्या जगात प्रवेश करण्यासारखे होते. हे वाक्य पहा, यात सगळं आलं. आर्केडमध्ये पाऊल टाकणं म्हणजे फक्त गेम खेळायला जाणं नव्हतं, ते एका वेगळ्याच जगात प्रवेश करण्यासारखं होतं. विचार करा, अंधारी खोली, सगळीकडे फक्त त्या गेमिंग मशीनचा प्रकाश, प्रत्येक मशीनवरचं ते भन्नाट आर्टवर्क आणि तो आवाज. सगळ्याच गेमचा 8 बीट आवाज एकत्र येऊन एक वेगळी सिम्फनी तयार व्हायची. त्या बटनांचा तो टॅप 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 आवाज, जॉयस्टिकचा तो हॅक आवाज आणि कुणीतरी हाय स्कोअर केला की होणारा तो जल्लोष. वाह, काय गोंगाट होता. पण ते सगळंच किती जादुई होतं. लोक फक्त तिथं खेळत नव्हते, तर ते तो अनुभव जगत होते. पण आर्केड म्हणजे फक्त गेमिंग आणि मशीन नव्हत्या, त्यापेक्षा खूप काहीतरी जास्त होतं. खरं तर त्या एका संपूर्ण पिढीसाठी भेटण्याचं, एकत्र येण्याचं महत्त्वाचे ठिकाण बनले होते. थोडक्यात एक सामाजिक आखाडाच निर्माण झाला होता. आणि हाय स्कोअर लीडर बोर्ड, क्या बात है. त्यावर आपले नाव सर्वात वरती दिसणं म्हणजे काय अभिमान वाटायचा. एस किंवा मॅक्स सारखी फक्त 3 अक्षर, पण ती तुम्हाला तिथल्या स्थानिक चॅम्पियन बनवायची. तो फक्त एक स्कोअर नव्हता, तर एक सन्मान होता, एक मनाचा तुरा जणू. आर्केड्सचे काही अलिखित नियम होते, जसे की शाळा सुटल्यानंतर थेट तिथेच मित्रांना भेटायचे. कुठल्याही अनोळखी व्यक्तीला स्ट्रीट फायटरसाठी चॅलेंज करायचं किंवा तासन तास फक्त एकाच मशीनवर हाय स्कोअर मोडण्यासाठी मेहनत केली. आणि समजा हरलाच तर विषय संपला नाही. दुसऱ्या दिवशी परत यायचं आणि आपलं सिंहासन परत मिळवायचं. याच वातावरणात तर आपल्याला खूप काही शिकवलं. स्पर्धा कशी करायची, मैत्री कशी जपायची आणि जिंकण्याचा तो थरार काय असतो, हे सगळं तिथेच शिकायला मिळालं. पण आर्केडच्या या सुवर्ण काळात लवकरच एका नव्या स्पर्धकाचा सामना करावा लागला. आणि हा स्पर्धक कुठून बाहेरून नाही, तर थेट आपल्या घरातूनच येणार होता. आधी आला अटारी 2600 आणि मग आलं निंटेंडो. एंटरटेनमेंट सिस्टीम म्हणजे आपला NES आणि याने सगळंच बदलून टाकलं. आता गेम खेळायला खिशात नाणी भरून बाहेर जाण्याची गरज नव्हती. फक्त एक कार्ट्रेज घ्या, कन्सोल मध्ये टाका आणि आपल्या सोप्यावर बसून पाहिजे तितका वेळ खेळा. हा बदल खूप मोठा होता. बघा ना, कुठे आर्केड मधला तो सार्वजनिक, स्पर्धात्मक आणि उत्साहाने भरलेला अनुभव, आणि कुठे घरातला खाजगी, सोयीस्कर आणि आरामात खेळण्याचा अनुभव. आर्केडमध्ये प्रत्येक गेमसाठी नाणी टाकावी लागायची, तर घरी एकदा कार्ट्रेज घेतली की अमर्याद खेळता यायचं.
घरी खेळणं नक्की सोपं आणि सोयीचं होत झालं होतं, पण तरीही आर्केडच्या अनुभवाची बरोबरी होऊ शकत नव्हती. ते वातावरण, ती स्पर्धा, ते मित्र घरातल्या सोफ्यावर बसून मिळणे शक्य नव्हतं. तर मग प्रश्न हा आहे की इतकी वर्षे झाली तरी आपण आर्केड्सना का विसरलो नाही? त्याचा वारसा आजही इतका जिवंत का आहे? कारण ते फक्त मशीन नव्हते, ते एका वेगळ्याच जगात घेऊन जाणारे दरवाजे होते. आणि याचा प्रभाव पहा, ट्रॉन वॉर गेम सारख्या चित्रपटांनी आर्केड संस्कृतीला अमर करून टाकलं. ते तारुण्य, बंडखोरी आणि कल्पनाशक्तीचे प्रतीक बनले. एवढेच काय, आजचे आधुनिक गेम सुद्धा त्या 80च्या दशकातल्या डिझाईन मधून प्रेरणा घेतात. आणि गंमत म्हणजे ही फक्त जुनी आठवण नाही, तर ही संस्कृती आजही जिवंत आहे. गेल्या फक्त एका दशकात जगभरात 1000 पेक्षा जास्त रेट्रो आर्केड्स आणि बारकेड्स सुरू झाले. हाच तर या संस्कृतीच्या पुनर्जीवनाचा सर्वात मोठा पुरावा आहे. कारण शेवटी काय, आर्केड्स म्हणजे फक्त गेम नव्हते, त्या आठवणी होत्या, तो समुदाय होता आणि आपल्या आयुष्यातील एक खास वेळेचा एक अविभाज्य हिस्सा होता. तर मग जाता जाता एक प्रश्न, ही जादू खरंच मशीनमध्ये होती की त्या मशीनच्या बाजूने उभं राहून मशीनमध्ये आपल्याला चेअर करणाऱ्या त्या गर्दीत होती?